हॅलो एव्हरीवन, लव्ह निटिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या प्रकारची तोरणपट्टी कशी विणायची ते सांगणार आहे। ही तोरणपट्टी विणण्यासाठी तुम्हाला दोन वेगवेगळ्या रंगाचे वूल लागणार आहेत आणि मी 1.75 mm चा क्रोशे हुक यूज केलेला आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सगळ्यात पहिले मी आधी हिरव्या रंगाच्या धाग्याने सुरुवात करणार आहे। तर सगळ्यात पहिले आधी नॉट टाकून घ्यायचा आहे आणि नॉट टाकून झाल्यानंतर आपल्याला टोटल 21 चेन्स विणून घ्यायच्या आहेत। एक, 2, 3, 4, 20 आणि 21 चेन्स विणून घेतल्यानंतर आता ही जी 19वी चेन आहे या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवायचा आहे। त्यानंतर उरलेल्या या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे। प्रत्येक चेनमध्ये डबल क्रोशेट बनवून घेतल्यानंतर इथे टोटल माझ्याकडे आता 20 डबल क्रोशेट्स आहेत। त्यानंतर 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे। 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता सुरुवातीचे 1 आणि 2 हे 2 डबल क्रोशेट सोडून या तिसऱ्या डबल क्रोशेटमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट्स बनवून घ्यायचे आहेत या एकाच ठिकाणी। 1, 2 आणि 3 हे 3 डबल क्रोशेट्स बनवून झाल्यानंतर आता आपण इथे दुसऱ्या रंगाचा धागा जॉईन करून घेणार आहोत। मी इथे हा पांढऱ्या रंगाचा धागा जॉईन करून घेते आहे। धागा जॉईन करून घेतल्यानंतर पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट सोडायचे आहेत आणि तिसऱ्या डबल क्रोशेटमध्ये आपल्याला या पांढऱ्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। 1, 2 आणि 3। त्यानंतर पुन्हा हिरव्या रंगाचा धागा पुढे घ्यायचा आहे। पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट सोडून तिसऱ्या डबल क्रोशेटमध्ये या हिरव्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। पुन्हा पांढऱ्या रंगाचा धागा पुढे घ्यायचा आहे। पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट सोडून तिसऱ्या डबल क्रोशेटमध्ये या पांढऱ्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट विणून घ्यायचे आहेत। 1, 2 आणि 3। त्यानंतर पुन्हा हिरव्या रंगाचा धागा पुढे घ्यायचा आहे आणि पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट सोडून तिसऱ्या डबल क्रोशेटमध्ये हिरव्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट विणून घ्यायचे आहेत। आता हे 3 डबल क्रोशेट विणून झाल्यानंतर आपण सुरुवातीला जे 3 चेन्स घेतल्या होत्या त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशेट विणायचा आहे। एकच डबल क्रोशेट विणायचा आपल्याला इकडे आणि 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचा आहे। 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर हा जो पहिला गॅप आहे या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत। 1 आणि 2 हे जे आपण 3 चेन्स घेतल्या होत्या तो एक आपण डबल क्रोशेट म्हणून काउंट करणार आहोत आणि पुढचे 2 डबल क्रोशेट असे आपले टोटल 3 डबल क्रोशेट झाले। त्यानंतर ह्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला हिरव्या रंगाच्या धाग्यानेच 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा आता पांढऱ्या रंगाचा धागा पुढे घ्यायचा आहे आणि पुढच्या
ह्या गॅपमध्ये आणि ह्या दोन गॅपमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाच्या धाग्यानेच 3 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. त्यानंतर पुन्हा आता हिरव्या रंगाचा धागा पुढे घ्यायचा आहे आणि पुढच्या 1 आणि 2 ह्या दोन गॅपमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. तीन डबल क्रोशेट विणल्यानंतर आता पुन्हा 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे. 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता 1 आणि 2 ह्या दोन गॅपमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या धाग्यानेच 3 डबल क्रोशेट्स बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पांढऱ्या रंगाचा धागा पुढे घ्यायचा आहे आणि पुढच्या एका गॅपमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. पुन्हा हिरव्या रंगाचा धागा पुढे घ्यायचा आहे आणि पुढच्या 1 आणि 2 ह्या दोन गॅपमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. त्यानंतर आपण जे 3 चेन्स घेऊन टर्न करतो त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशेट विणायचा आहे आणि 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे. 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता या पहिल्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 3 चेन्स घेतलेले आपण तो 1 डबल क्रोशेट आणि हे 2 टोटल 3 झाले. त्यानंतर या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा हिरव्या रंगाच्या धाग्यानेच 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या धाग्याने पुढच्या 2 गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. पुन्हा हिरव्या रंगाच्या धाग्याने पुढच्या 2 गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. त्यानंतर 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे. 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर या पहिल्या गॅपमध्ये आपल्याला हिरव्या कलरच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. त्यानंतर या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला पांढऱ्या कलरच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. त्यानंतर ह्या दोघांचा हा जो मधला गॅप आहे यामध्ये आपल्याला हिरव्या कलरच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. पुन्हा या पुढच्या गॅपमध्ये पांढऱ्या कलरच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत.
1 2 आणि 3. त्यानंतर या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा हिरव्या कलरच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे आपण 3 चेन्स घेतो त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये हुक टाकून आपल्याला एक डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे. पुन्हा 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे. 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर या सगळ्यात पहिल्या गॅपमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या धाग्याने 2 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पांढऱ्या रंगाचा धागा पुढे घ्यायचा आहे आणि या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला पांढऱ्या कलरच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. पुन्हा हिरव्या रंगाचा धागा घेऊन पुढच्या 2 गॅपमध्ये आपल्याला हिरव्या कलरच्या धाग्यानेच 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. पुन्हा पांढऱ्या रंगाचा धागा घेऊन पुढच्या गॅपमध्ये पांढऱ्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. पुन्हा शेवटच्या गॅपमध्ये हिरव्या कलरच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. तीन डबल क्रोशेट बनवल्यानंतर 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर सगळ्यात पहिल्या गॅपमध्ये हिरव्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. त्यानंतर ह्या दुसऱ्या गॅपमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. पुन्हा हिरव्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पांढऱ्या रंगाच्या धाग्याने पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. पुढच्या गॅपमध्ये पुन्हा हिरव्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. आणि शेवटला जे 3 चेन्स घेतो आपण त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे आणि 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या गॅपमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या धाग्यानेच डबल क्रोशेट बनवायचे आहेत. पहिल्या गॅपमध्ये आपल्याला 2च डबल क्रोशेट बनवायचे आहेत. दुसऱ्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. त्यानंतर पुढच्या 2 गॅपमध्ये आपल्याला पांढऱ्या कलरच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पुढच्या दोन्ही गॅपमध्ये हिरव्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत.
त्यानंतर 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचं आहे. 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर पहिल्या आता 2 गॅपमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या धाग्यानेच 3-3 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढच्या 1 गॅपमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाच्या धाग्याने 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पुढच्या 2 गॅपमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या धाग्याने 3-3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. त्यानंतर शेवटला एक डबल क्रोशेट बनवायचा आहे आणि 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. 3 चेन्स घेतल्यानंतर आता आपण आधीच्या ज्या स्टेप्स होत्या त्याच आपल्याला रिपीट करायच्या आहेत. जसं की तुम्ही बघाल पहिल्या रोमध्ये आपण 2 वेळा पांढऱ्या कलरच्या धाग्याने डबल क्रोशेट विणले आहेत. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या रोमध्ये सुद्धा 2 वेळा पांढऱ्या रंगाच्या धाग्याने डबल क्रोशेट विणले आहेत. त्यानंतर तिसऱ्या रोमध्ये फक्त एकदाच आपण 3 डबल क्रोशेट घेतले आहेत पांढऱ्या रंगाच्या धाग्याने. त्यानंतर आपण आता ज्या रोवरती आहोत त्या रोमध्ये सुद्धा 3 डबल क्रोशेट्स आहेत एकदाच पांढऱ्या रंगाच्या धाग्याने विणलेले. त्यानंतर ह्याच्या पुढचे जे रोज आहेत तेच रोज पुन्हा रिपीट करून जितक्या मापाची तोरणपट्टी तुम्हाला बनवायची आहे तिथपर्यंत तुम्ही हे रो रिपीट करत जायचं आहे.
जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू